राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून टीका केलेली आहे। बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच होती, बाळासाहेब हयात असताना पक्ष उद्धव ठाकरेंकडे होता असं म्हणत त्यांनी आयोगाकडनं शिवसेना आणि राष्ट्रवादीवर अन्याय झाल्याचा आरोप केलेला आहे। शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला। उद्धवजींची केस तीच आहे, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे। काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे, पण त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे।